मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा दिनांक 21 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेला झोपडपट्टी संपर्क दौरा अभियानाचा समारोप दिनांक 10 मार्च रोजी मुल्लाबाबा टेकडी विजापूर वेस येथे करण्यात आल्याची माहिती संपर्क दौऱ्याचे प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा 5 फेब्रुवारीपासून 20 मार्च असा 45 दिवस शहर विकासाच्या विविध समस्यांबाबत अखंड आंदोलन सुरू आहे। त्या अंतर्गत 25 फेब्रुवारी ते 10 मार्च झोपडपट्टी संपर्क दौरा करण्यात आला। या दरम्यान सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्यांचा दौरा पूर्ण करून 10 मार्च रोजी मुल्लाबाबा टेकडी झोपडपट्टी येथे दौऱ्याचा समारोप करण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले की महानगरपालिका प्रशासन स्वच्छतेच्या नावाखाली केवळ कागदपत्रे व प्रसिद्धी माध्यमातून स्वच्छतेचा संदेश आणि बोलबाला केला जातो। प्रत्यक्षात मात्र झोपडपट्टीमध्ये फिरताना अत्यंत गंभीर असे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। त्यामुळे शहरात संसर्गजन्य रोग हे पसरला जातो हे समोर आले आहे। त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्नही अधिक प्रमाणात वाढत आहे असे अनेक अनुभव या दौऱ्यात मिळाले। आता या समस्या सोडविण्याचे काम मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं हाती घेणार असल्याचेही जाहीर केले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं काढण्यात आलेल्या संपर्क दौऱ्यात विश्वनाथ राठोड, राजू शिंदे, रेखा आडकी, प्रसाद जगताप, मनीष कोमटी, विठ्ठल कुराडकर, रमेश चिलवेरी, लक्ष्मीबाई इप्पा, संतोष जाधव, स्वाती शिंदे, राधिका मिठ्ठा, अनिता सुंचू, माधवी गौडा, सविता बासरी, पद्मा म्याकल यांचा समावेश होता। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा संस्थापक अध्यक्ष। आमच्या समितीच्या वतीने संपूर्ण सोलापुरातील 177 झोपडपट्ट्या मधील समस्या व अडचणी ऐकून घेण्यासाठी, रहिवासीयांच्या समस्या ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी 25 फेब्रुवारीपासून 10 मार्च असा दौरा करण्यात आला। या दौऱ्यामध्ये अत्यंत गंभीर अशा समस्या म्हणजे घाणीचं साम्राज्य, पाण्याचं साम्राज्य, टंचाई, त्याचबरोबर बेरोजगारी, विशेष करून महानगरपालिका कर्मचारी त्या ठिकाणी साफसफाईसाठी किंवा इतर कामासाठी येत नाहीत, अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे रहिवासीयांना। हे त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून संपूर्ण या महिनाभराच्या दौऱ्यामध्ये काल 10 मार्च रोजी मुल्लाबाबा टेकडी झोपडपट्टी येथे दौऱ्याचा समारोप करण्यात आला। या समारोपाप्रसंगी नागरिकांनी त्यांची व्यथा सांगताना अत्यंत भावुक होऊन सांगत होते की आमचं जीवन म्हणजे कोणी विचारणार नाही आहे। म्हणून या समारोपाप्रसंगी आमच्या समितीच्या वतीने आमच्यासोबत आलेल्या सर्व समितीचे पदाधिकारी, आमच्या महिला कार्यकर्त्या, माझे सहकारी, माझ्यासोबत काम करत असलेल्या सर्व बंधू भगिनी, या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो। आणि त्याचबरोबर या मुल्लाबाबा टेकडी येथे समारोप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नय्यूम सालार, त्याचबरोबर जाकीर सालार व त्यांचे सर्व मित्रमंडळी आणि मुल्लाबाबा टेकडीचे रहिवासीयांचे अध्यक्ष इसाक शेख या लोकांनी आमचा या समारोपाप्रसंगी सत्कार करून त्याने आमचं या ठिकाणी समारोपास प्रसंगी आम्हाला एक प्रकारची साथ दिली। आणि त्याचबरोबर सर्व माध्यमांशी बोलताना
मी स्वतः सांगितलं की आपण हे जे समस्या आहेत महापालिका सोडवावी असं करत असताना महापालिका जर यामध्ये कमी पडली, सोडवलं नाही, तर आपण आपली समस्या सोडवूया अशा प्रकारच्या निर्धाराने आज आमचा समारोप होत आहे. यानंतरचा दौरा आहे, या समस्यांचा सर्व आढावा अहवाल तयार करून पूर्णपणे ज्या ज्या विभागाच्या समस्या त्या त्या विभागाला देणार. बेरोजगारांच्या समस्यामध्ये कंपनी किंवा व्यापारी संघटना, यंत्रमागधारक संघ, विविध संघटना यांना त्या प्रमुखांना आम्ही देणार आणि या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. आणि या समारोपाच्या वेळी परत एकदा सर्व माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सर्व समितीचे पदाधिकारी आणि माझ्या सहकारी सर्वांचं शतशः आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर.